काय मग झाली ना स्कूलची धावपळ सुरू आणि एवढी जरी धावपळ असली ना सकाळी सकाळी चहा हा खूप जास्त गरजेचा असतो. त्यामुळे आधी चहा ठेवला आणि त्यानंतर ब्रेकफास्ट बनवायला घेतला. सर्वांसाठी उपमा तर मी बनवलाच, पण त्रिशाला हवा होता ऑरेंज ज्यूस, मग त्यामुळे तिच्यासाठी ऑरेंज ज्यूस बनवला. आणि आज सीझनचा शेवटचा आंब्याचा रस बनवला. चटणी, आंब्याचा रस, वरण भात, भजी, पापडी, कुरडे सगळं काही असं बनवलं होतं. दुपारचं जेवण झालं आणि तेवढाच धो पाऊस जो आहे तर तो सुरू झाला. आणि त्यानंतर जे आहे तर 4-5 वाजता ऊन पडलं, तर म्हटलं चला आज गार्डनमध्ये जाऊयात, कारण उद्यापासून त्रिशाचं स्कूल आहे आणि नंतर केव्हा टाईम भेटेल माहिती नाही. तसं तर ती सारखं म्हणत असते की गार्डनमध्ये चल, तर आज टाईम आहे तर म्हटलं चल तुला आज गार्डनमध्ये फिरवून आणते. आणि तसं पण वातावरण खूप सुंदर होतं, कारण सकाळी भरपूर पाऊस पडला होता. त्रिशा तर खेळत होती, पण पिल्लूचं पूर्ण लक्ष त्या वॉटर बॉटलमध्येच होतं. आणि गार्डनमध्ये एवढी सुंदर सुंदर फुलं होती की तुम्हाला काहीच सांगू. खूप छान अशी इव्हिनिंग आमची इथे झालेली होती. चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि लवकरच तुमच्यासाठी टिफिन सिरीज घेऊन येत आहे. बाय.